बाप्पांचा संदेश. गणेशोत्सवाचे दिवस खूप आनंदाचे होते. प्रदनेशला गणपती बाप्पा खूप आवडायचे. बाप्पा घरी आले की तो खूप खेळायचा, मोदक खायचा आणि बाप्पाची आरती म्हणायचा. पण आज विसर्जनाचा दिवस होता. प्रदनेश थोडा उदास होता. बाप्पा तुम्ही परत कधी येणार? प्रदनेशने त्याच्या आई जान्हवीला विचारले. जान्हवीने त्याला जवळ घेतले आणि समजावले. बाप्पा दरवर्षी येतात बाळा, पण आता त्यांना निरोप देण्याची वेळ आहे. विसर्जनासाठी सगळे समुद्रकिनारी गेले. ढोल ताशांच्या गजरात गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असे म्हणत बाप्पांना निरोप दिला जात होता. प्रदनेशला हे सर्व खूप भव्य वाटत होते. बाप्पांना समुद्रात विसर्जित केले. प्रदनेशने लाटांकडे पाहिले. थोड्या वेळाने त्याला काहीतरी दिसले. समुद्राच्या पाण्यात काही मूर्तींचे तुकडे तरंगत होते. त्याला थोडे वाईट वाटले. आई ते काय आहे? त्याने जान्हवीला विचारले. जान्हवीने पाहिले आणि तिलाही वाईट वाटले. काही लोक मूर्तींचे व्यवस्थित विसर्जन करत नव्हते, त्यामुळे त्या तुटून समुद्रात तरंगत होत्या. प्रदनेशला खूप दुःख झाले. त्याचे आवडते बाप्पा असे तुटलेले पाहून त्याला रडू कोसळले. माझे बाप्पा असे का? त्याने विचारले. अचानक त्याला गणपती बाप्पांचा आवाज ऐकू आल्यासारखा वाटला. बाळा प्रदनेश, काळजी करू नकोस. मी नेहमी तुझ्यासोबत आहे. पण माझ्या मूर्तीची काळजी घेणे ही तुमची जबाबदारी आहे. जगदीशने प्रदनेशला समजावले. बाळा, बाप्पांनी आपल्याला एक महत्त्वाचा धडा शिकवला आहे. आपण पर्यावरणाची काळजी घेतली पाहिजे. मातीच्या मूर्तींचे विसर्जन करणे चांगले असते, कारण त्या पाण्यात विरघळतात. जान्हवी म्हणाली, आणि आपण घरीच बादलीत किंवा कृत्रिम तलावात विसर्जन करू शकतो. त्यामुळे समुद्रातील जीवजंतूंना त्रास होत नाही आणि पाणीही स्वच्छ राहते. प्रदनेशला आता समजले होते. त्याने ठरवले, पुढच्या वर्षी मी माझ्या बाप्पांना घरीच विसर्जित करेन आणि सगळ्यांना सांगेन की पर्यावरणाची काळजी घ्या. गणपती बाप्पा हसले आणि म्हणाले, शाब्बास माझ्या लाडक्या बाळा.